संपूर्ण आयोजकांचा आभार व्यक्त करतोय आणि खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार अंकुश यांना डेडिकेट केलाय महेश ज्याने जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि या सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी उपस्थित आपण पाहिला गेला एकनाथभाई भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सामनावीराचा ट्रॉफी मात्र आपल्या शुभास्ते देऊन सन्मानित करायचे आहे. आदरणीय रामजी सप्रिया आपल्याला विनंती असेल की आपण मात्र व्यासपीठाशी संपर्क साधायचा. हॅलो, थँक्यू सो मच स्वप्नील. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आक्रमण मुख्य व्यासपीठाला वानबंडाना देणारा हा बिग हिट पहिल्या चेंडूवरती ठोकलाय. हा पहिला षटकार फलंदाज कैलास ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त स्ट्रोक होता, जागा बनवली, विकेटला चेंडू रिलीज केला जातो आणि तर मात्र पहिला षटकार ठोकला जातो. आपल्या डावाची सुरुवात मात्र षटकाराने केली जाते. मुख्य व्यासपीठावरती आता शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने ज्यांचा 4 रात्रींमध्ये गोड आवाज आपण ऐकला होता आमचे स्वप्नीलजी अबाली सरांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हाताने त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. ज्यांचा गोड आवाज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी राहिला विष्णू सप्रा यांना मी विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हाताने स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान खऱ्या अर्थाने स्वप्नीलजी अबाली या सरांचा आपण करायचा. मॅच आहे तितकीच महत्वाच्या. खोला टाकला होता चेंडू, समोर ड्राईव्ह करायचा होता मात्र मिस टायमिंग फटका फसला जातो आणि त्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची सांगता मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान स्वप्नीलजी अबाली सरांचा इथून आपल्याला मान सन्मान पाहायला मिळतो. मुख्य व्यासपीठावरती व्हॉइस ऑफ वांगणी बेकरा मराठीतील एक बुलंद आवाज म्हणून ज्याची चर्चा सातत्याने आपण ऐकतो आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. मॅच चुपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन एक त्यांचा सन्मान केला जातो. मनपूर्वक आभार स्वप्नील. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून फार चांगला आवाज आणि फार चांगला सहकार्य स्पर्धेमध्ये राहिला. मॅच कडे जाऊया. 7 धावा दाफलकीवरती कैलास खेळतोय. 2 चेंडू 7 वरती. गोलंदाज कपिल तयार. कपिलचा यावेळेचा चेंडू अगदी आडव्या बाटने खेळायचा होता. बाट चेंडूचा संपर्क पुन्हा एकदा जुळला जात नाही आणि इथून मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू वारंवार फेकले जातात. आतापर्यंत जर पाहिला अगदी पहिल्या 2 चेंडूवरती चांगली सुरुवात केली होती आणि धावा दाफलकीवरती अगदी आपण पाहतोय 7 बनल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू देखील डॉट होता काय? ओके. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. P1चं पहिल्या षटकामधील कैलास आबेले मिस टायमिंग फटका हवेमध्ये. यष्टरक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती येतोय. विकेट इथून संपन्न केली जाते. पहिला धक्का टीम हेदुटणे संघाला फलंदाज बाद होतोय. कैलास बल्ला बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. डीजे सांडीच्या माध्यमातून सुमधुर संगीत अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच 3 षटकांची मैदानावरती पाहतोय. P1चं पहिलं षटक कपिलनं फेकलं. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केला. तब्बल 1 षटकार जरूर आपण पाहिला होता कैलासनं ठोकला होता मात्र त्या कैलासला 5 चेंडू अगदी जागेवरती स्टॉप केला होता. त्या वेगाने गोलंदाजी मैदानावरती आपण पाहिली होती. ॲक्शन मध्ये नौका गोलंदाज सागरला आपण पाहतो. बिग बाण 30 तरार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अगदी सातत्यानं पाहायला मिळतोय. आज जर का आपण पाहायला गेलं बऱ्याचशा लांबवरचा अंतर कापत हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. वरली पाडा आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये तितकाच दर्जेदार खेळ देखील त्यांचा राहिला. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोपा आणि ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू स्विच हिट केला जातो. गलीमधून चेंडू फरार होईल. गोळीच्या वेगानं सीमा पार. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले जातात. फलंदाज अक्षयनं ठोकलाय दमदार चौकार. थँक्यू सो मच डीजे. अगदी संघाची धावा संख्या पुढे सरसावली जात आहे. वेगानं धावफलकीवरती 10 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली मात्र आपल्या डावाची सुरुवात मात्र सावकारानं अक्षयनं करून दिली होती. तो अक्षय पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतो. क्या बाद आहे. जबरदस्त स्ट्रोक होता स्वेअर लेगला. शतरक्षक तैनात होता मात्र तिकडे एक सिंगल मिळाली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि स्ट्राईक इनवरती सोपान
या फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. अक्षयनं जर विचार केला 2 चेंडू खेळलेत, 5 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमध्ये टीमसाठी राहिला. सांघिक धाबासंख्या 11 वरती पोहोचले. या विकेट त्यामध्ये प्राप्त केला. गोलंदाजी करत असताना जर आपण पाहायला गेलो तर वरलीपाडा या संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली जात्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अद्यापही 4 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल मैदानाच्या आतमध्ये. लवकर फुलटच होता. ऑन ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात. एक सिंगल तरी मिळाले. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोपानला पण पालतो डेंजर झोन मध्ये. तिथून अक्षयने नाकारला. फलंदाज सोपानला आणि तोपर्यंत मिळाले एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ 12 वरती पोहोचला जातोय. 3 षटकांची मॅच आहे. इथून मात्र चांगली फटकेबाजी केली तर धाबसंख्या फायटिंग स्कोर आपल्याला चांगला पाहायला मिळेल. चंदर वाघ कुठे असेल तर आपण मुख्य व्यासपीठाकडे रिपोर्टिंग करायचे पहा. चंदर वाघ वाघाचोटी गावाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. विनंती असेल आपण आयोजकांची रिपोर्टिंग करा. गुडलिन स्पोर्टची सफर राहिली जात्या. फलंदाजांना बीट करत त्यांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये हा चेंडू विसावला जातो. सुरेख गोलंदाजी राहिली जात्या. मॅच मध्ये जर आपण पाहायला गेलो पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सापडत चाललाय. 12 धाबा सध्या धावफलकेवरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. याही षटकामधील अगदी 6 धाबा या गोलंदाजांना आतापर्यंत खर्च केल्यात. येणारे 2 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. मात्र 2 चेंडूमध्ये कितपर्यंत धाबा बनल्या जातील इथून बॅटिंग करत असताना हेदुटणी संघाच्या हे पाहणं तितकाच महत्वाचं असेल. 5वा बॉल क्रॉस द लाईन खेळायचा होता. गोल्डन स्पोर्टची सफर राहिली जाते. अगदी 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी राहिली जात्या. फलंदाजांना बीट करत एस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. अजून एक डॉट चेंडूची सफर मैदानावरती केली जात्या. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. सागर या गोलंदाजाच्या माध्यमातून 5 चेंडू हाताळलेत. 6 धाबा त्यानं खर्च केल्यात. षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स या. पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज समोर अक्षय. बॅटची कडा बॅटची टॉपीज लागली जात्या. एस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. विकेटचं पतन. दुसरा धक्का लागला जातोय. हे तुटणे संघाला फलंदाज बाद होतोय. अक्षय बॅक टू द डगआउट. व्यासपीठावरती जे पाहुण्यांचे उपस्थिती पाहायला मिळते. गणपत बाग साहेब बनोली गावाचे व्यक्तिमत्व. त्यांचे नेतोजीत मान सन्मान केला जाईल. शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन आयोजकांना की आपल्या पवित्र शुभाताना मात्र गणपत वाघ या साहेबांचा आपण नेतोजीत मान सन्मान करायचा. विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई आयोजित नाईट रजनी स्पर्धा अगदी आपण पाहतोय. आज शेवटची रात्र स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गणपतजी वाघ साहेबांचा इथून नेतोजीत मान सन्मान केला जातोय. मायची उपचार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन एक सन्मान चिन्ह सन्मानित केला जातो. पहिला चेंडू लॅप केलाय. समोर खेळलेत शतरक्षक तैनात या. पकडलाय जल संपवलाय फलंदाज सोपानच्या खेळीचा अंत होतोय. इथून धक्का क्रमांक 3 लागला जातोय टीम हेदुटणेला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 12 वरती 3 धक्के दिले. जबरदस्त गोलंदाजी राहिली याही गोलंदाजाच्या माध्यमातून. समोर खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलचा फटका होता. मात्र त्यानंतर लॉंग ऑन मध्ये चेंडू रिलीज होतोय. दुसरे साठे निघाले जातात. 2 धाबा देखील कंप्लीट केल्या जातात. 4 एक हिट इथून कदाचित जर आपण पाहिला होता. मात्र स्वतः गोलंदाजाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धाब्या मात्र वेगाने कन्वर्ट केल्या. 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धाबसंख्या पुढे सरसावली जात्या. 14 वरती संघ जाऊन पोहोचला जातोय. 3 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र इथून जर का आक्रमण केले तर चांगली फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. 2 चेंडूचा उर्वरित खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट संपन्न केल्या ज्यामध्ये सोपानला परतावला होता. मात्र यावेळच्या चेंडूवरती 2 धाबा खर्च केल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीने ऍक्शन मध्ये जिथे महेशला पण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेली लाभ केलाय. समोर खेळलेत मात्र फटका बसलाय. एलिव्हेशन कमी. शतरक्षक डाऊन द कॅच. 1 मोर विकेट डाऊन.
अजून एक धक्का लागला जातोय. टीम ए तुटणेला फलंदाज बाद होतोय. करण बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजे. संघाची टोटल धावसंख्या अगदी आपण पाहिली तर 14 या धावसंख्येवरती हेदुटणे संघ पोहोचलाय. मात्र याही षटकामध्ये कमबॅक केला जातोय. कपिलचं पहिलं षटक 6 धावसंख्येचं होतं. सागरनं फेकलेलं दुसरं षटक अगदी 6 धावसंख्येचं होतं. याही षटकावरती कमबॅक केला जातोय. ऑनसाईडला बिरकावला जातोय. वन बाउन्स चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र जरूर पाहायला मिळतो. थोडंसं फंबलिंग झाल्या आणि तिथे मात्र 2 धावा या वेगाने कन्वर्ट केल्यात. 15 वरती संघ पोहोचला जातोय. या षटकातील उर्वरित जर पाहिला तर अगदी 2 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 4 धाबा आतापर्यंत खर्च केले त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. त्यामध्ये 2 विकेट देखील त्याच्या नाबाबडती राहिल्यात. महेश डावकुरे आता असा वेगवान गोलंदाज पाहायला मिळतो. पाठची आतली कडा लागली जाते. मिड विकेटला चेंडू रिलीज जातो. ऑलंद कार्पेट दुसरे साठी निघाले जातात. डेंजर झोन मध्ये जीवन चौधरी पकडला जातोय आणि धक्का क्रमांक लागला जातो. इथून चौथा टीम हे दुटणे संघाला फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजा. फ्रान्सिस संघाचे कॅप्टन आणि बेल्या इलेवन मोरिया धोदानी संघाचे कॅप्टन आमच्या आयोजकांशी रिपोर्टिंग करायचं. आपण दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या आयोजकांशी आपण लगेच रिपोर्टिंग करायचं. मॅचकडे जाऊया. सामना महत्वाचा जिथे आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. अंतिम टार्गेट सेट बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. बादल मैदानावरती दाखल झालाय. इथपर्यंत टार्गेट सेट केला जाईल. वेगवान चेंडू आणि इथून मात्र पंच सांगतील की षटक क्रमांक 3 संपलाय. पहिला डाव इथे संपलाय आणि पहिल्या डावानंतर संघाची टोटल धावसंख्या बनले 16. येणारे बॉल असतील 18 आणि उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत 18 चेंडूमध्ये 17 धावा. बॅटिंग करायच्या त्या ठिकाणी वर्लीपाडा टीमला. त्याला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करा. वर्लीपाडा संघाचे कॅप्टन आपण फलंदाज मैदानावरती लगेच दाखल करायचे पहा. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. टीम वाघाची वाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये फाईट करेन बेल्या इलेवन मोरिया धोदानी. टॉस केला जाता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन संघांदरम्यान. नाणेफेकीचा कॉल वाघाची वाडी संघाने जिंकलाय. डिसिजन पेंडिंग. लवकरात लवकर आपलं डिसिजन कळवाने त्यामध्ये आपण लगेच अंमलबजावणी करा. चला पंच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे.
18 चेंडूमध्ये 17चं समीकरण. हा देखील लो स्कोरिंग सामना मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डाबाला सुरुवात होते ऑन साईडला परिकावलाचा प्रयत्न फटका फसला हवेमध्ये, मात्र नो मार्क्स मध्ये चेंडू लँड होतो आणि तोपर्यंत जर का आपण पाहायला गेलो तर 2 धाबा मात्र सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 धाबेच्या मदतीने मात्र संघिक अकाउंट ओपन केला जातो. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी अक्षयला आपण पाहतो. पहिलं P1चं षटक फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. वेगवान तेज तयार गोलंदाजी त्याची ओळख घ्या. मात्र या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. लो स्कोरिंग सामना जरी या षटकामध्ये चांगली धावसंख्या रोखली, विकेटचं पतन केला, तर मात्र शेवटच्या षटकापर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. 2 धाबा बनल्यात. उत्तरार्धामध्ये बनवायच्या होत्या 17 धाबा. त्या 17 धाबा कुठल्या रीतीने बनल्या जातील. बॅटची कडा लागल्या, स्वेअरलेगला चेंडू रिलीज होतो. आउटफिट पास शेवटच्या क्षणापर्यंत अगदी क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातो आणि तोपर्यंत मात्र 2 धाबा मिळाल्यात. 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 4 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. मात्र सिंगल डब्बाला देखील प्राधान्य दिला तरी देखील सामना एकतर्फी आपल्याला पाहायला मिळेल वरलीपाडा संघाच्या बाजूला. मात्र इथून मात्र कमबॅक केला, विकेट आल्या, जास्तीत जास्त डॉट बॉल आल्या, तर मग येथून संघाच्या बाजूने सामना देखील पाहायला मिळेल. आपली बॅटची कडा पंचांकडे लावल्या पिल, पंचांचा फिंगर अप होतोय. विकेटचं पतन, पहिला धक्का लागला जातोय. टीम वरलीपाडा संघाला फलंदाज बाद. चार धावा धावफलकेवरती पहिले महत्वाची विकेट. मात्र इथून परतावा लागला जातोय कुणालला. आकाश आणि कुणाल अशी जोड साकली मैदानावरती आपण पाहिली होती. इन ॲक्शन मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती कपिल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अक्षयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली जाता. कमबॅक कमबॅक आणि कमबॅक केला जाता. वन्स अगेन डॉट बॉल. या रीतीची गोलंदाजी करणं महत्वाचा. गोलंदाज अक्षय या गोलंदाजाच्या माध्यमातून वाघाचीवाडी संघाचे कॅप्टन अविवाग. अविभाग आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आयोजकांशी लगेच रिपोर्टिंग करायचं. पहा सामना संपायच्या अगोदर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अविभाग आणि रानसई संघाचे कॅप्टन देखील करण लेंडे, आपणास विनंती असेल की आपण सामना संपायच्या अगोदर आपण मुख्य आयोजकांशी रिपोर्टिंग करायचे. पहा आणि धोदाणी संघाचे कॅप्टन देखील भस्मा आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करायचं आहे. वाघाचीवाडी संघाचे कॅप्टन, गावदेवी रानसे संघाचे कॅप्टन आणि मोरिया धोदाणी संघाचे कॅप्टन, तिन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण आयोजकांशी लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. पहा चला तिन्ही संघाचे कॅप्टन आमच्या आयोजकांशी रिपोर्टिंग करा लगेच. मॅचकडे जाऊया. मॅच महत्वाचे मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक इथून संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये सांघिक धावसंख्या 4 वरती 2 विकेट. हॅलो, संदेश उघडे स्पर्धेचे यशस्वी आयोजक. संदेश उघडे कुठे असेल तर आपण आयोजक मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. संदेश उघडे. मॅचकडे जाऊया. सामना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. आता येणारे 12 चेंडू आणि विजा करतात 13 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. गोलंदाज कैलासला पण पाहतोय. पहिला चेंडू क्लास पाहायला मिळतोय. कैलासच्या विरोधामध्ये क्लास फटका, बॉल बन बाउन्स सीमा पार, धाबा मिळतो चेंडूपट्टी 4. क्या बात आहे. डीजे सँडीच्या माध्यमातून आता प्रेक्षक वर्गांची देखील मन जिंकले जातात आणि संगीत अगदी सुमधुर होता. फुलटॉस होता, पॅडवरती आदळला जातो. एल बिफोरची विकेट. अजून एक धक्का लागला जाईल. टीम बॅटिंग करत असताना वरलीपाडा टीमला फलंदाज बाद. कपिल बाग
लांब झालेत की काय आता असं वाटायला लागला. कारण आज रात्रभरामध्ये आज वेगळेच सॉन्ग ऐकलेत त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. एंटरटेनमेंट निश्चित होत असते. मॅचकडे जाऊया. पाठची कडा लागले होते. त्यांच्या मागे चुका पाहायला मिळतात. बॅकअप देखील खराब आणि तिसरा अटेम्प्टला चेंडू अडवला जातो. तोपर्यंत मात्र एक सिंगल मिळाली जाईल. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडत चालला. आता बॅटिंग करत असताना वर्लीपाडा संघाला जर आपण जरूर पाहतो 9 चेंडू 8चं समीकरण अद्यापही मैदानाच्या आतमध्ये 9 धावा बनल्यात. धाव फलकेवरती कमबॅक करावा लागेल गोलंदाज कैलासला. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूपट्टी चौकार विकेट आणि त्यानंतर सिंगल प्राप्त केल्या. हो क्या बात आहे. पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळत्या. मात्र अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी आणि पंच मात्र अपील फेटाळून लावले जातात. नाकासमोरून चेंडू रिलीज केला जातो. फलंदाजांना सकवा दिला जातो. ऑन स्ट्राईक एंडवरती विलास आणि सोबतीला किरण ही जोड सकले एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू पहा समोरून काढला जातो. 8 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. कमबॅक करावा लागेल कैलासला. त्यावेळी देखील सुरेख चेंडू मात्र पंच सांगतायत मंगलवीर सरांचा इशारा येतोय की हा चेंडू खराब आहे. अवांतर चेंडू फेकला जातो. उजव्याच्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अवांतर चेंडू अतिरिक्त एक धाव मिळाली जाईल. एका धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या पुढे सरसावली जातोय. धाव फलकेवरती जाऊन पोहोचल्या 10 या धाबसंख्येवरती. 8 चेंडू 7चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अद्यापही सामना दोन्ही संघाच्या बाजूनं 50-50 बॅलन्स आहे. एखादी विकेट एका डॉट बॉल बरेचसे काही सांगून जाईल. चान्स बनला होता. विकेटची नामी संधी होती. मात्र तिकडे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका त्या भरपूर आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू रिलीज झाला होता. साधा सोपा झेल होता. तो झेल मात्र सोडला जातो आहे आणि इथून मात्र जर का पाहायला गेलं तर एक सिंगल वेगाने कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाबसंख्या 11 वरती पोहोचली जाते. 7 चेंडू 6चं समीकरण अद्यापही मैदानाच्या आतमध्ये. त्या चेंडूवरती संपूर्ण अशा निर्भयात असतील. लो स्कोरिंग जरूर सामना आपण पाहिला होता. मात्र सामना रफ अँड टफ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. या चेंडूमध्ये एखाद डॉट बॉल आला एखादी विकेट आली तर मॅच मध्ये मजा आणि मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय क्या बात आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना मैदानावरती रंगला जाईल. 6 चेंडू 6चं समीकरण. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आता दोन्ही संघ देबाला सागड गाळत असतील मैदानाच्या आतमध्ये. हे दुटणे संघाचे पाठीराखे सांगत असतील की इथून जास्तीत जास्त टॉट चेंडू येऊ देत. जास्तीत जास्त विकेट येऊ देत. 6 मध्ये अगदी 6चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. डेंट बॉल इथून पंच घोषित करतील की हा चेंडू डॉटा. ती गोलंदाजाचे अक्षण अगदी वेगळी पाहायला मिळतोय. जीवन आलाय गोलंदाजी मार्कवरती. जीवन चौधरीला आता मैदानाच्या आतमध्ये चांगलं कामगिरी करावी लागेल. 6 मध्ये 6 वाचवायच्यात आणि इथून 6 मध्ये 6 बनवायच्यात. वर्लीपाडा टीमला त्या बनल्या जातील का वाचवल्या जातील. पहिलाच बॉल खोला टाकला होता. समोर ड्राईव्ह केला जातो. लॉंग ऑन मध्ये ऑन द कार्पेट एक सिंगल तरी मिळाली. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जातात. डेंजर झोन मध्ये धावचीतची संदेश अंपायर सिग्नल इट्स नो बॉल आणि इथून मात्र ओव्हर स्टेपचा नो चेंडू घोषित केला जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये मंगलवीरला पण पाहतोय. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक ज्यांना पण खऱ्या अर्थानं पाहतोय आणि एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पण पाहतोय. आणि इथून 2 धावा मिळाल्या जातील. दुसऱ्यासाठी निघाले होते मात्र धावचीत इथून पकडला जातोय आणि फलंदाजांना मात्र इथून माघारी जावं लागतोय. फिर मेरे दिमाग की बत्ती जली. फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई रोड रोलर जगह पे घर 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 घर। एस पंच डिसिजन नो बॉल. ओके हे पहा बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हे दुटणे संघ मैदानामध्ये 11 प्लेयर खेळतायत.
पंच स्क्रीनवरती ते पूर्ण दिसत नाही बट तुमचं जे काही डिसिजन असेल ते डिसिजन आपण द्यायचं आहे. क्रॉस नाही झालाय फलंदाज. पंच फलंदाज क्रॉस नव्हता झालाय. क्रॉस नव्हता झालाय. फलंदाज किरण बाद असेल. किरणला जावं लागेल डगआउट मध्ये. स्क्रीनवरती चेक केला इथे क्रॉसिंग झाली नाहीये. पंच क्रॉसिंग आपण चेक करायला सांगितलं होती ना. हा तो क्रॉस झाला नाहीये. फलंदाज किरण बाद आहे. हा ओव्हर स्टेपचा नो चेंडू आहे ना पंच. हा मग तो नो चेंडू असेल. पंच अंफिल्ड डिसिजन नो चेंडू आहे. चेक केला जाईल. जर दिसला नाही तर मग अंफिल्ड डिसिजन योग्य मानला जाईल. येस पंच हा चेंडू नो आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू चेक केला ऑन स्क्रीन वरती. इथून संघ आपला 12th मॅन देखील आमच्या समेत जोडलाय आणि इथून मात्र नो चेंडू घोषित केला. इथून फ्रीडची संधी असेल. 2 धावा मिळाल्या जातील. एक धाव पळून काढले. एक नोची धाव आणि इथून दुसरीसाठी निघाले होते मात्र फलंदाज देखील बाद झाला होता. 13 धावा बनल्यात धाव पलकेवरती. डिसिजन व्हेरी क्लोज होता मात्र ते आपण पाहायला घेतो तर सामना आता जड होत चाललाय. येदुटणे संघाच्या बाजूना मात्र एकतर्फी सामना झुकत चाललाय वर्लीपाडा संघाच्या माध्यमातून. फुलटॉस होता. यावेळी आघात केला. लॉंग स्टॉपला पाहावं लागेल. बॉल चाललाय पांडी लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. या चेंडूवरती धावा मिळतील 4 आणि 4 धावेने मात्र सामना जिंकला वर्लीपाडा संघानं. अभिनंदन हाडलक टीम हे दुटणे संघ. आपला देखील इथपर्यंतचा प्रवास भरपूर चांगला पाहायला मिळाला मात्र यावेळी मात्र मैदानात सोडावा लागला जातो. स्पर्धेतून बाहेर व्हावं लागला जातो. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच वाघाची वाडी संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. डिसिजन फील्ड फर्स्ट. ओके वाघाची वाडी संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करा.
वाघाचीवाडी संघ आयोजक सांगतायत की आयोजकांची आपण रिपोर्टिंग करा प्रथमतः.